तर गरमागरम वडापाव आलेला आहे आणि मला ह्या स्टॉलचं आवडतं काय कारण ह्याचं नाव मध्ये काय आहे, आजीचा वडापाव, प्रथमेश वडापाव सेंटर. आणि तुम्ही बघाल तर त्याची कढई एकदम छोटीशी आहे, त्यामुळे ऑन डिमांड आजी आपल्याकडे वडापाव बनवते. सो तुम्हाला ऑलवेज इथे गरम गरम वडापावच खायला मिळणार आहेत. बघाल तर एकदम वडाची साईज छोटीशी आहे, छान कवर पूर्ण क्रिस्पी झालं आहे, म्हणजे तसं फ्राय झालं आहे ना. आतमध्ये कांदा भरपूर आहे, सिम्पल लाल मसाला आणि कॉर्नफ्लेक्स. इथे कॉर्नफ्लेक्स आहेत कारण आजीला माहिती आहे नातवंडांना कॉर्नफ्लेक्स आवडतं. आणि याची एक गंमत दाखवतो, याची भाजीचा रंग बघ, हिरवा. सो हा यांचा वडापाव आहे जो असा दिसतो आणि त्याची किंमत आहे 25 रुपये. इकडे सगळे वडापावची किंमत मला वाटतं 25 रुपयेच आहे. मी म्हणतो ना वडापाव खायचा तो मावशीच्या हातचा. आता नवीन एक आहे, वडापाव खायचा तो आजींच्या हातचा. एकदम सिंपल आहे मंगेश. हा हा, काय काय जे वडापाव असतात ना, काही काही वडापाव इमोशन असतात. आजींची एक सगळ्यात छान गोष्ट काय वाटते ना, तर आजी सर्वांना ए बाळा हा वडापाव, ए बाळा ही तुझी वडी, इतकं प्रेमाने ते खाऊ घालतात ना सगळ्यांना. माझं नाव जयश्री अशोक कीर्तने. जयश्री आजी, मला सांगा तुम्ही किती वर्ष करताय? मी 33 अरे बापरे, आणि 34 लागलेला आहे. अरे बापरे, म्हणजे इथे आमच्या या मंगेशपेक्षा आधीपासून हे करतायत, वयाच्या आधीपासून इथे. बाप रे बाप. आणि मला अजून सांगा गोष्ट म्हणजे की तुमचं काय काय तुम्ही बनवता इकडे? मूग भजी, कोथिंबीर वडी, वडापाव. अच्छा. माझ्याकडे ना हे खूप वर्षाची छोटी छोटी मुलं होती तेव्हापासून खायला येतात. हो. माझा वडापाव अमेरिका, दुबई, दिल्ली अशा ठिकाणी गेलेलं, कारण ही मुलं छोटी छोटी असताना खाल्लं त्यांनी. हा, ना ती आणि चव हवी नंतर परत. ते चव लागली त्यांना. बरोबर. मग त्यांचे कोणी नातेवाईक निघाले हा. की ते सांगतात नाही काकूंचा वडापाव घेऊन या, काकूंचा वडापाव घेऊन या. अरे वा. म्हणून ते आणि रात्री 1-1:30 फोन करतात. हं. हो, हा काकू. कारण तिकडे सकाळ असेल तेव्हा. हा, सकाळ. काकू खूप छान वडापाव होता. अच्छा. मन मस्त खाल्ला, मन भरलं माझं असे म्हणतात. अरे वा वा वा. आणि आजी मला सांगा तुम्ही अशी छोटी कढई का वापरता, मोठी कढई का नाही वापरत? कारण हे तेल आहे ना, हा. आज वापरलेलं तेल मी उद्या वापरत नाही. अरे. मोठी कढई ठेवली हा. की तेल भरपूर ओतलं जातं. बरोबर. मग ते तेल काय करणार? बरोबर. त्याच्यामध्ये किती 1-2 वाट्या तेल राहतात, ते मी फेकून देते. अरे ते वा. तेल अजिबात वापरत नाही. अरे मी वा. चण्याची डाळ, लोक बेसन वापरतात, हा. मी बेसन वापरत नाही. मी चण्याची डाळ आणून घरी घरघंटीवरती दळते. अच्छा, घरीच जायता म्हणून तेवढे मस्त बनले वडे. टेस्ट आहे, टेस्ट. अरे वा वा वा. तो खूप छान वडापाव आहे, खूप सिम्पल आहे, काय त्यात एक्स्ट्रॉर्डिनरी गोष्ट नाही आहे. सिम्पल बटाट्याची भाजी आहे, त्याच्यामध्ये राईची फोडणी आहे, कोथिंबीर आहे, मीठ आहे, हळद आहे. अरे काय म्हणता? हो हो, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. बाय बाय. खाणार का? थँक्यू थँक्यू. येस, थँक्यू थँक्यू दादा. बाय. तर डोंबिवलीत आता ना एक मोठी फॅमिली झाली आहे आणि डोंबिवलीत सगळे आता असे मला ओळखतात ना, एवढ्या प्रेमाने आणि माझी गप्पा मारतात ना, ते खूपच असं. जेव्हा ज्या ठिकाणी तुम्ही राहता ना तिकडची लोक जेव्हा तुम्हाला आपलं समजतात तेव्हा तुम्ही असं होतं की अरे राईट ठिकाणी राहायला आलो, ती फिलिंग येते कधी कधी. त्यामुळे एकंदरीत अख्खा माहोल आजीचं प्रेम हा वडापाव माझ्याकडनं मिळतो आहे. ऑफिशियल सिल्वर थम्सअप. खूप मेहनत घेते धंद्यासाठी. सगळ्यांचं म्हणजे मनं भरलेली असले की मला खूप आनंद होतो. कोणी म्हटलं काकू पैसे नाहीत, अरे उद्या ते कशाला हो, मी टेन्शन बघितलं, मी स्वतः बघितलं की कधी कधी लोकांकडे 10-10, 20 रुपये कमी पडतात. हा. आजी म्हणतात हाव ते नंतर दे, मला नंतर नंतर दे. दे रे, कशाला घाई करतो? तुझं पोट भरलं ना, तुझं मन शांत झालं ना, बास मला समाधान मिळालं. अरे किती अशी गोड आजी, किती गोड. आणि आजीची स्माईल एवढी मस्त ना की ती बघूनच पहिलं तुमचं पोट भरतं आणि मग वडापावनं तुमचं मन भरतं. आजी देतात भजी, खाऊन बघूया. मूग डाळ भजी आहे, त्याची किंमत आहे 50 रुपये. जसा तुम्हाला दिसतंय बघ, बडीशेप एकतरी बाहेरून एकदम कुरकुरीत आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. ह्याच्या आतून ना तुम्ही ते हे खातात काय म्हणतात ते, कोथिंबीर वडी. ह्याच्या आतून कोथिंबीर वडीला फील आहे आणि बाहेरून मूग डाळ भजीवाला. खूप छान पॉपी आहे एकदम. खूप बाहेर गर्दी वाढत चालली आहे. आजीचं फॅन फॉलोइंग वेगळंच आहे. मूग डाळ भजीमध्ये त्यांनी कांदा पण टाकलाय. हो हो.
हो आणि काही मी आता खात चाललोय ना तेवढं फ्लेवर सुटलेत ना माझ्या जिभेवरती, म्हणजे लिटरली म्हणतो खूप चव आली आहे माझ्या जिभेवर, खूप चव. म्हणजे 50 रुपये हे वसूल आयटम आहेत माझ्याकडनं. या मुगडा भजीला जेन्युनली मिळतो आहे ऑफिशियल गोल्डन थम्सअप. बाप, ह्याच्यामध्ये जर हे टाकलं ना सुकाट बोंबील, सुकाट किंवा बोंबील टाकलं ना ह्याच्यामध्ये, हे क्रेझी लेवलला होऊन जाईल, क्रेझी लेवलला. सांगतो आजीने बोलतो, आजी एक ॲडिशन करा माझ्याकडनं. तर गरमागरम कोथिंबीर वडी आलेली आहे. एक तर बघाल तर काय फ्राय झाले आहेत यार, लिटरली बिस्किट वाटत आहेत, बिस्किट. कोथिंबीर वडी म्हणजे मला हे दाबता पण नाही येतं. हे बघ आत्ता गेलं बघ, आणि गरमागरम खूप छान क्रिस्पी आहे. बट आतमध्ये ना सगळं पीठ झालं आहे. जेवढी मग अशी मला माझ्या मुगडाळ भजी खाऊन आली, चव आहे, स्पायसीने सगळं आहे, पण आतमध्ये ना अगं पीठ खूप झालं आहे पण, आणि खूप ड्राय पण झालं आहे, ओव्हर फ्राय झाली ती. बघ चण्याच्या पिठा काय वाटतं ते लिटरली दिसतं तुला, ते टेक्स्चर व्हायचं कसं झालं आहे. म्हणजे आपण एकदा चणा कसा असा हे केलं कुसकाला की असं चण्याचं हे होतं, तसं पीठ पडतं याचं. हे बघ ड्राय बघ एवढं झालं आहे, खूप ड्राय झालं आहे. बरं ह्याच्याहून बेटर मला वाटतं मुगडाळ भजी आहे, त्याला माझ्याकडनं ऑफिशियल नॉर्मल थम्सअप. राजी खूप थँक्यू, तुम्ही इतक्या वर्ष प्रेमाने सगळ्यांना खायला घालताय आणि लोकांना एवढं प्रेम दाखवताय, ते बरं वाटतं. काही आयुष्यात पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे. प्रेम, आयुष्यामध्ये प्रेम पाहिजे, 2 शब्द प्रेमाचे पाहिजे, खरं. बाकी काही नको आहे. मी पैशासाठी करतच नाही. माझं वय आता 72 आहे. मग मी जर पुढे चालली तर मागून अरे ही आजी वडापाव बनवत, खूप सुंदर वडापाव बनवतात, काय ना? असं म्हटलं पाहिजे. म्हणून मी व्यवस्थित आज 33 वर्ष झाले धंदा करते. मी अजिबात त्याच्यामध्ये क्वालिटीत फरक केलेला. मला घुसबम्स झालं लिटरली ऐकून. कारण एखाद्या आर्टिस्टला हेच असतं की तो चालत असताना लोक म्हणतात की काय आर्ट बनवतात, आणि हे पण एक आर्टच आहे जे आपण वडापाव बनवतो. काय सुंदर ताई, आजी तुमचे विचार पण एवढंच सुंदर आहेत जेवढा वडापाव चविष्ट आहे. खरंच छान, खूप बरं वाटलं गप्पा मारून. तर एक वडापाव आहे ना, वडापाव. तर हा जो स्पॉट आहे तो आहे SK स्नॅक्स, आणि ह्याच्याकडे भरपूर आयटम मिळतात. म्हणजे सकाळी बघायला तर एवढी गर्दी असते की पोहा बोलू नका, साबुदाणा वडा म्हणू नका, थालीपीठ म्हणू नका, वडापाव म्हणू नका, मिसळ म्हणू नका, सगळं काही मिळतं. पण फेमस ह्याचा आहे वडापाव. प्लेट पूर्ण मस्त अशी भरलेली आहे, खतरनाक. 25 रुपयाचा वडा आहे, कसला वडा आहे बघ. पाव पण एकदम सॉफ्ट आहे. आणि बघ तू मगापासून नोटीस केलं असेल, जे पण ओरिजिनल डोंबिवलीतले वडापाव आलेत ना, त्यांना तुला कॉर्नफ्लेक्स त्याची गरज लागत नाही. तर सगळे तुम्हाला असे ते फ्लेक्स जे असतात तसे फ्राय करून देतात कुरकुरी खायला. त्यांचा वडाच कुरकुरीत असतो. आणि हा केवढा मोठा जम्बो वडापाव आहे हा. आयवस बघ, हा आयवस बघ एवढं आहे, बापरे. आणि अरोमा काय सुटलाय अरे वडाला या. याची बटाट्याची भाजी आहे ना, ती लिटरली मसाला डोसाची आतली भाजी असते ना, त्या टाईपची भाजी आहे, एकदम छान. प्रॉपर बटाट्याची भाजी आहे, त्याला फोडणी जी पडली आहे ना, प्रॉपर फोडणी याला. चटण्या, चटणी पण घेतली खतरनाक. चटणी पण आहे ना चिंचाची आहे, गोड वडाची चटणी आहे, ह्याची, आणि पुदिना चटणी, एकदम फ्लेवरफुल वडा आहे. यात अद्रक लसूण पेस्ट खूप चांगली आहे, खूप स्ट्रॉंग आणि खूप गावरानी अद्रकाची पेस्ट आहे याच्यामध्ये. कवर थोडं जाड आहे पण चव छान आहे. म्हणजे ज्याला हायजीनची भीती असते की कसं आहे, तर ही जागा खूपच स्वच्छ आहे. एव्हरीथिंग प्लेट्स बीट सगळं मस्त, कुठे पेपर वापरत नाहीत, न्यूजपेपर पॅक करत नाही आहात. मागे बघता प्रॉपर गर्दी आहे कंटिन्युअसली, लोकांची रहदारी आहे, तरी पण सगळं गोष्ट स्वच्छ आहे.
कुठे घाण पडलेली नाही आहे. त्यामुळे एकंदरीत अ गुड वडापाव विथ गुड ॲम्बियन्स आणि गुड चटण्या ऑल्सो. खूप तो मी म्हणतो ना बिकानेरवाला वडापाव आहे तसा वाटतो, पण चवीने एकदम आपला महाराष्ट्रीयन वडापाव आहे एकदम. म्हणून माझ्याकडनं ह्याला नक्कीच मिळतो आहे ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. मस्त, खूप छान चव याची पण. चहा, वडापाव खाताना चहा पिणं हे मॅन्डेटरी असतं. त्याच्यामुळे आम्ही आता एक टी ब्रेक घेतोय. तोपर्यंत तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. आम्ही आलो परत. तर एक वडापाव दे ना, वडापाव. याला वेगळ्या शेंड्या लावायची गरजच नाही. याला शेंड्या ऑलरेडी आहेत. मेंदू वाटतोय ना. मस्त कांदा देतो तुला ते. प्रॉपरचा वडापाव आहे. म्हणजे आतमध्ये बघ खतरनाक शेंड्या आणि गरमागरम आहे. आतमध्ये रंग बघ. म्हणजे जर तुम्ही डोंबिवलीच्या MIDCला असाल तर पहिल्याच टर्नला तुम्हाला हा वडापावाला दिसणार आहे, आणि जो खूप फेमस आहे. साई तीर्थ वडापाव केंद्र म्हणून नाव आहे याचं. खूप जुनं आहे, खूप म्हणजे खूप जुनं आहे. मग MIDCला लोक ओळखायला लागले वडापावपासून असं पण लोक म्हणतात. काय काय एवढा फेमस आहे. तर खाऊन बघूया आपण. 25 रुपयाचा वडापाव आहे. एकदम कुरकुरीत, एकदम कुरकुरीचा पहिला फील जो आहे ना तो वडाचा आहे कुरकुरीत. आणि चटणी बटाट्याला खूप चांगली चव आहे त्याच्यात. हे बघा, बटाटा खूप स्वादिष्ट बटाटा आहे. मिरच्या वगैरे टाकल्या त्याच्यामध्ये, पण सिम्पल आहे. जास्त असं कोथिंबीरच्या काड्याने दिसत आपल्याला, फोडणीने दिसत जास्त, पण चव छान आहे. ही जी चटणी आहे जी याच्यापासून बनते, याच्या चुऱ्यापासून, ती चटणी पण खूप सुंदर लागते. चटणी मस्त इकडे. माझ्याकडे आवडायला ट्रिपल थम्सअप. माझ्याकडनं पण या वड्याला ऑफिशियल ट्रिपल थम्सअप आहे. खूप चांगला, टेस्टी आणि फेमस वडापाव आहे MIDCचा. हा एकच रस्ता जो लांब स्ट्रेटच्या स्ट्रेट जातो. सगळे वडापावचे स्पॉट ह्या एकाच रस्त्याच्या हा स्टार्ट आहे आणि तिकडे एंड आहे. त्याच्यामध्ये 4 वडापाव आले आहेत एका रस्त्यावरती, आणि सगळे ऑथेंटिक वडापाव आहेत. चला, आमच्याकडनं सगळं झालेलं आहे. आता सगळं तुमचं काम बाकी आहे.